ही गोष्ट आहे 2004 सालची, मध्य प्रदेशातल्या मोरेना जिल्ह्यातली. ग्वाल्हेर पासून जेमतेम 35 किलोमीटरवरची चंबळच्या खोऱ्यामध्ये एक जागा आहे जिचं नाव आहे बटेश्वर. जागा कसली? दगडांचा खच आहे तिथं असं म्हणू शकता. 25 एकरात पसरलेला हा सगळा खच आहे. 9व्या ते 11व्या शतकात इथं साधारण 200 शिव आणि विष्णूची मंदिरं होती असं म्हणतात. काही अभ्यासकांच्या मते 400च्या आसपासही असू शकतील. 13व्या शतकानंतर कधीतरी एक प्रचंड भूकंप झाला आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी ही अख्खी मंदिर नगरी कोसळली आणि मग 700-800 वर्ष ती तशीच पडून राहिली. आजूबाजूला डाकूंचं राज्य, जिथं कोणी फिरकत नसे. तशा या दगडांच्या ढिगाऱ्यात एक 52 वर्षांचा माणूस फिरत होता. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा अधिकारी फिरता फिरता त्याला दिसलं की एका पडक्या मंदिराच्या चौथऱ्यावर बसून एक माणूस निवांत बिडी ओढतोय. त्या अधिकाऱ्याचं डोकं सटकलं. तो सरळ त्याच्या पुढे गेला आणि हिंदीत त्याला झापलं. म्हणाला, मंदिराच्या आवारात बसून बिडी ओढताना तुला लाज वाटत नाही काय? आजूबाजूचे सगळे लोक टेन्शन मध्ये आले, सगळे गोठले. मग कोणीतरी त्या अधिकाऱ्याच्या कानात सांगितलं की साहेब, तुम्ही आत्ता ज्याला ओरडलात तो निर्भय सिंग गुज्जर आहे, चंबळचा सर्वात मोठा डाकू, ज्याच्यावर 250 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि तो 40 गावांमध्ये आपलं समांतर सरकार चालवतोय. आता या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय व्हायला हवं होतं? तर त्या अधिकाऱ्याची हत्या. पण तसं झालं नाही. जे झालं ते काहीतरी वेगळंच होतं. आणि पुढच्या 4 वर्षात अक्षरशः त्या दगडांच्या ढिगाऱ्यातून 80 मंदिरं पुन्हा उभी राहिली आणि ती उभी करण्यात हातभार लावला त्याच भागातल्या या डाकूंनी. हा अधिकारी मग कोण होता? तर या अधिकाऱ्याचं नाव होतं के मोहम्मद. केरळमध्ये जन्मलेला, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला आणि भारताच्या इतिहासातल्या सर्वात स्फोटक अशा वादामध्ये ओढला गेलेला एक पुरातत्वशास्त्रज्ञ. 1976 मध्ये अयोध्येत त्यांनी नेमकं काय पाहिलं आणि सुप्रीम कोर्टाने त्यातलं काय काय मान्य केलं, काय मान्य नाही केलं, त्यांचा अलीगडमधल्या इरफान हबीब यांच्याबरोबर वाद काय झाला आणि कसा झाला, त्यांनी चंबळच्या डाकूंना कसं वळवलं, दिल्लीतल्या 4 मशिदींमध्ये नमाज सुरू त्यांनी कशी होऊ दिली नाही, काशीचं ज्ञानवापी आणि मथुरेच्या मशिदीबद्दल ते आता काय म्हणतात, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जेव्हा ASI एखादी वास्तू आपल्या ताब्यात घेते त्या क्षणी जी धार्मिक प्रथा चालू असेल ती तिथं चालू राहते. मंदिरात पूजा चालू असेल तर पूजा चालू राहते, मशीद असेल, नमाज चालू असेल तर नमाज चालू राहते. पण त्यानंतर तिथं नवीन काहीही सुरू करता येत नाही, नवं फूल चढवता येत नाही, नैवेद्य नाही, प्रार्थना नाही, काही नाही. के मोहम्मद यांनी हा एक नियम आयुष्यभर दोन्ही बाजूंना लावला, म्हणजे हिंदूंना देखील आणि मुसलमानांना देखील. त्यामुळे त्यांना आयुष्यभर दोन्ही बाजूंनी शिव्या खायला लागल्या. करिंगमन्नू कुझियाल मोहम्मद, जन्म 1 जुलै 1952, केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातलं कोडवल्ली नावाचं गाव. प्रश्न असा आहे की केरळमधल्या एका छोट्याशा गावातल्या मुस्लिम मुलाला पुरातत्वशास्त्राची एवढी आवड लागली तरी कशी? तर त्याचं उत्तर ते स्वतःच देतात. 9वीत असताना त्यांच्या हातात मल्याळम मधलं एक पुस्तक पडलं. बिहारमधल्या नालंदा आणि विक्रमशिलाबद्दलचं ते पुस्तक होतं. ते वाचून त्या मुलानं ठरवलं की भारतातल्या सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक जागा या उत्तर येत आहेत. म्हणून ते अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये MA हिस्ट्री शिकण्यासाठी गेले आणि तिथल्या हिंदी मुलांच्यात सहभागी झाले, सामील झाले. यांचं कारण होतं हिंदी शिकायची होती. 1973 ते 75 मध्ये अलीगडला MA केलं. त्यानंतर मग 1976-77 ला दिल्लीतल्या ASIच्या स्कूल ऑफ आर्किओलॉजीमध्ये पुरातत्वशास्त्राचा PG डिप्लोमा केला. इथून पुढे त्यांच्या आयुष्यात जे घडत गेलं ते आपोआप घडत गेलं. त्यांनी काहीही घडवून नाही आणलं. MA झाल्यानंतर मोहम्मद यांनी संशोधनासाठी म्हणजे PhD साठी अर्ज केला. त्यांना दुसऱ्या उमेदवारापेक्षा जवळजवळ 100 गुण जास्त होते, पण त्यांना जागा मिळाली नाही. जागा मिळाली दुसऱ्याच एका उमेदवाराला, जो कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता. मोहम्मद म्हणतात की माझ्या आणि अलीगडच्या डाव्या गटाच्या ज्या भांडणाची सुरुवात झाली ती इथूनच झाली. या गटाचं नेतृत्व करत होते प्राचार्य इरफान हबीब, भारतातले अत्यंत नामवंत आणि BJP सरकारच्या अगोदरच्या सर्व सरकारांचे लाडके इतिहासकार. आता के मोहम्मद यांना मग ही सीट का मिळाली नाही हे तुम्हाला पुढे समजेल. म्हणजे इरफान हबीब यांनी एका मुस्लिम विद्यार्थी असलेल्या के मोहम्मद यांना का नाकारलं हे तुम्हाला लक्षात हळूहळू येईल. 1976च्या हिवाळ्यातली एक संध्याकाळ होती. दिल्लीच्या स्कूल ऑफ आर्किओलॉजी मधले 11 विद्यार्थी अयोध्येमध्ये उतरले. त्यात एक होते के मोहम्मद. हे उत्खनन होतं प्राचार्य BB लाल यांच्या आर्किओलॉजी ऑफ रामायणा साइट्स या प्रकल्पाचा भाग म्हणून. याच BB लाल यांनी या अगोदर आर्किओलॉजी ऑफ महाभारत साइट्स
नावाचा एक प्रकल्प केलेला होता. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, के मोहम्मद हे त्या पथकातले एकमेव मुस्लिम व्यक्ती होते. अयोध्येत पोहोचल्यानंतर पहिल्याच दिवशी ते जन्मस्थान आणि हनुमानगढी बघायला गेले. तिथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा बघून ते इतके भारावले की दुसऱ्या दिवशी उत्खननाच्या जागी ते चक्क कपाळावर टिळा लावून हजर झाले आणि 24 वर्षानंतर पाटण्यात एका कार्यक्रमात बीबी लाल यांनी ही आठवण कौतुकाने सांगितली. आता मुख्य मुद्दा, त्या उत्खननाच्या आधीच्या पाहणीत मशिदीच्या आत जाऊन त्यांनी काय पाहिलं. मशिदीच्या खांबांमध्ये मंदिराचे जुने खांब वापरलेले होते हे त्यांनी बघितलं. यातले बहुतेक खांब हे 12व्या शतकातले आणि काही 5व्या ते 7व्या शतकातले असावेत असा त्यांचा अंदाज होता. त्या खांबांच्या खालच्या भागावर पूर्ण कलश कोरलेला होता, जो अष्टमंगल चिन्हांच्या पैकी एक आहे, ज्यामध्ये कलश असतो त्यामध्ये पानं असतात अशा प्रकारचा. त्यांच्या मते असे साधारण 12 खांब होते. याशिवाय विद्रूप केलेल्या म्हणजे डिफेस केलेल्या काही मूर्ती आणि पश्चिम व दक्षिण बाजूला विटांच्या खांबांचे तळ हे दुसरे आणि तिसरे पुरावे त्यांनी सांगितले. आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट, पूर्ण कलश हे चिन्ह फक्त हिंदू परंपरेतच असतं असं नाही, तर ते जैन आणि बौद्ध परंपरेमध्ये देखील आढळतं. त्यामुळे ते चिन्ह दिसलं म्हणजे मंदिरच होतं असा डायरेक्ट निष्कर्ष काढता येत नाही आणि ही अडचण त्यांच्या टीकाकारांनी नेमकी दाखवून दिली. नंतर जोपर्यंत हा वाद चालू होता अयोध्येचा तोपर्यंत दाखवून देतच होते, पण तरीही ही मशीद नव्हती हे सिद्ध करण्यासाठी हे पुरेसं होतं. पण हे भारतातलं सर्वात स्फोटक प्रकरण होतं, त्यामध्ये एवढ्या सहजपणे बोलून चालणार नव्हतं किंवा एवढ्या सहजपणे त्याचा निकाल देखील लागणार नव्हता किंवा लागू दिला जाणार नव्हता. 14 वर्ष मोहम्मद हे गप्प राहिले. 1990 साली अयोध्येचा वाद पेटलेला असताना 15 डिसेंबर 1990 रोजी त्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक पत्र लिहिलं. ते पहिल्यांदा जाहीरपणे त्यात बोलले. त्या पत्रात त्यांनी सांगितलं की उत्खननात मशिदीखाली मंदिरांचे अवशेष उघड झाले होते आणि त्याची नोंद झाली होती. ASIच्या रेकॉर्डवरती ते आलेलं होतं. मंदिरांचे खांब मशिदीमध्ये पुन्हा वापरले गेले होते. अयोध्या हिंदूंसाठी तितकीच पवित्र आहे जितकं मक्का आणि मदिना मुसलमानांसाठी आहे आणि म्हणून मुसलमानांनी ही जागा स्वेच्छेनं सोडून दिली पाहिजे. आणि शेवटी त्यांनी लिहिलं की त्या उत्खननात सहभागी असलेला मी एकमेव मुसलमान होतो. आता हे पत्र लिहिणं किती मोठी जोखीम होती हे समजून घ्या. त्यावेळी त्यांचा प्रोबेशन पिरियड पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र त्यांना अजून मिळालेलं नव्हतं. प्रोबेशनमध्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीसही न देता काढून टाकता आलं असतं. म्हणजे त्यांच्या या पत्रामुळे त्यांची नोकरी जाऊ शकली असती, पण ती गेली नाही. पण त्यानंतर जे सुरू झालं ते आजपर्यंत थांबलेलं नाही. 2019 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या तत्कालीन इतिहास विभागाच्या प्रमुखांनी लिहिलं की मोहम्मद हे फक्त 2-3 दिवसांसाठी विद्यार्थी म्हणून त्या जागेला भेट देऊन गेले असावेत आणि ASIच्या वार्षिक अहवालात खरं तर त्यांचं नावच नाही आहे. यावर बीबी लाल यांनी स्वतः याचं उत्तर दिलेलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी लाल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ईमेलद्वारे सांगितलं की के मोहम्मद हे अयोध्येच्या उत्खननात माझ्या सोबत होते. आणखी 3 पुरातत्व शास्त्रज्ञांनीही तेच सांगितलं की ते आमच्या बरोबर होते आणि त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. याच्यामध्ये दुसरा आणखी एक आक्षेप घेतला गेला. 2003च्या ASI उत्खननाच्या वेळेला सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने निरीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या पुरातत्वज्ञ सुप्रिया वर्मा आणि जया मेनन यांनी म्हटलं की खांबाचे तळ शोधण्याची पूर्वनियोजित योजना होती आणि तपास पक्षपाती होता. म्हणजे जेव्हा अगोदर केला तेव्हा प्राचार्य धनेश्वर मंडल यांनी 1994 मध्ये अयोध्या आर्किओलॉजी आफ्टर डिमॉलिशन नावाचं पुस्तक लिहून त्यात लाल यांच्या खांबांच्या तळाच्या शोधावर टीका केली होती. असे उलटसुलट रिपोर्ट दिले गेले जेणेकरून अगोदर जे के मोहम्मद सांगत होते ते सगळं खोटं आहे की काय असं वाटावं. आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट, 2019च्या निकालात सुप्रीम कोर्टानं जमीन मंदिरासाठी दिली हे खरं, पण कोर्टानं खांबांचा सिद्धांत मान्य केला नाही. उलट कोर्टानं नोंदवलं की मशीद बांधण्यासाठी हिंदू मंदिर पाडलं गेलं होतं का या प्रश्नाचं उत्तर ASIनं अहवालात दिलेलं नाही. म्हणजे नंतर ASIनं कशा पद्धतीचे अहवाल दिले होते ते देखील तुमच्या लक्षात येईल. के मोहम्मद यांनी अयोध्या खटल्यात कोर्टात साक्ष दिली नाही आणि 2003 मध्ये BR मनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या न्यायालयीन आदेशाच्या उत्खननात देखील ते नव्हते. त्यांची भूमिका 2 ठिकाणी महत्वाची होती. 1976ला बाबरी मशीद पडायच्या अगोदर एक ट्रेनिंग म्हणून, एक सर्वेक्षण म्हणून जे त्यांनी केलेलं होतं ते त्यांनी नोट केलेलं होतं, रेकॉर्डवर ठेवलेलं होतं. आणि 1990 नंतर त्यांनी जाहीरपणे राम मंदिराचा केलेला पाठपुरावा किंवा केलेली पाठराखण. नक्कीच जुने खांब किती होते, किती पाडले गेले हे प्रत्येकानं वेगवेगळं सांगायचा प्रयत्न केला, गोंधळ उडवायचा प्रयत्न केला. पण ते शोधण्यासाठी 5 मार्च 2003ला एक पूर्ण सर्वेक्षण झालं. 2 वेगवेगळ्या धर्मांच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली झालं आणि दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी त्यामध्ये उपस्थित होते आणि त्याचं संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण देखील झालं.
आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती तुम्हाला चकित करेल. के मोहम्मद यांना स्वतःला विचारलं की तुमचं सर्वात महत्त्वाचा शोध कोणता, तर त्यांच्या यादीमध्ये अयोध्या नाही. त्यांच्या यादीमध्ये पहिला आहे फतेपूर सिक्रीचा इबादतखाना. अकबराने 1975 मध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या विद्वानांशी चर्चा करण्यासाठी बांधलेली ती एक वास्तू होती. ती नेमकी कुठे होती यावर विद्वानांमध्ये अनेक वर्ष वाद होता. 80च्या दशकात ASI आणि अलीगड विद्यापीठाच्या संयुक्त पथकानं फतेपूर सिक्रीमध्ये उत्खनन केलं. त्यांनी अकबरनाम्यातलं एक चित्र समोर धरून बाकीच्यांना पटवलं की या विशिष्ट टेकडाखाली खोदा आणि तिथे चित्रात दिसणाऱ्या रचनेसारखे चौथरे, खोल्या, भिंती सापडल्या. त्या चित्रात 2 जेजुईट पादरी देखील दिसतात, जे युरोपातून अकबराच्या दरबारात आले होते. त्यावेळी के मोहम्मद अलीगड विद्यापीठात नोकरीला होते आणि विभाग प्रमुख म्हणून हबीब हे त्यांचे वरिष्ठ होते. के मोहम्मद यांनी जो इबादतखाना शोधून काढला होता, तो हबीब यांच्या बगलबच्च्यांनी सांगितलं की तो चुकीचा आहे, तो खोटा आहे आणि त्यांनी वेगळीच एक जागा शोधून काढली. त्यामुळे या शोधाची बातमी आल्यावर हबीब यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की ही ओळख पटवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यावर के मोहम्मद यांनी सरळ हबीब यांना विचारलं की तुम्ही पुरातत्वशास्त्रज्ञ आहात का? यावर हबीब काही बोलले नाहीत. ते म्हणाले तुम्हाला जे काय बोलायचं लेखी द्या. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इरफान हबीब हे आर्किओलॉजिस्ट नव्हते, पण ते अनेक वर्ष सरकारचे लाडके इतिहासकार होते. त्यामुळे ते जे म्हणतील त्याला अनेक सरकारांनी पूर्वी माना डोलावलेल्या होत्या. इरफान हबीब यांना आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांना नडणारा हा माणूस वर येऊ नये असं अर्थातच अनेकांना वाटत होतं आणि म्हणूनच मी वर म्हटलं तसं त्यांना PhD ला संधी दिली नव्हती. याचं कारण देखील हेच होतं, कारण हा माणूस उजवीकडे कललेला आहे असं इरफान हबीब यांचं मत होतं. पण एक गोष्ट खरी की याच फतेपूर सिक्रीच्या उत्खननामुळे त्यांना ASI मध्ये डेप्युटी सुपरिटेंडंट आर्किओलॉजिस्ट ही जागा मिळाली आणि त्यांची खरी कारकीर्द सुरू झाली. मद्रास, गोवा, पटना, आग्रा, छत्तीसगड, भोपाळ आणि शेवटी दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन केलं. आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या गोष्टीबद्दल बोललो ती सुरुवात होते 2004 साली. 2004 मध्ये भोपाळचे सुपरिंटेंडिंग आर्किओलॉजिस्ट म्हणून मोहम्मद यांच्या समोर बटेश्वरचा प्रश्न आला. चंबळचं खोरं हे 3 राज्यांच्या सीमेवरती होतं, म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. डाकूंच्या टोळ्या मुद्दाम या भूगोलाचा वापर करायच्या. मध्य प्रदेशात गुन्हा करायचा, उत्तर प्रदेशमध्ये जायचं, उत्तर प्रदेशात करायचा, राजस्थानमध्ये यायचं, म्हणजे पोलीस पाठीमागे येऊच शकणार नाहीत. पहलवान, सलीम गुज्जर, निर्भय सिंग गुज्जर अशा अनेक टोळ्या तिथं होत्या. आता या भागात घुसायचं म्हणजे अवघड होतं आणि के मोहम्मद त्यामुळे तिथं डायरेक्ट गेले नाहीत. त्यांनी अगोदर IPS अधिकारी असलेल्या विजय रमन यांना गाठलं. हेच ते अधिकारी होते ज्यांनी 1981 मध्ये वयाच्या 32व्या वर्षी पानसिंग तोमर याला 14 तासांच्या एका चकमकीमध्ये ठार केलं होतं. त्यावेळी रमन यांनी मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाचा कारभार आपल्या हातात घेतला होता. त्यांचे अनेक टोळ्यांशी संपर्क होते आणि तिथं ते अनेक वर्ष राहिल्यामुळं त्यांचा एक रॅपो तयार झाला होता. इथं रमन यांनी मोहम्मद यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. डाकूंच्या आयुष्याला काही टप्पे असतात. दुसऱ्या टप्प्यात एकदा पैसा जमला की त्यांना शरण जावंसं वाटायला लागतं, त्याला समाजाशी जुळवून घ्यावं वाटायला लागतं. त्यामुळे आपण ज्यांना शोधायचं आहे ते अशाच डाकूंना शोधायचं आहे आणि अशाच लोकांना पिच करायचं आहे ज्यांची आपण मदत घेऊ शकतो. आणि मग मी वर म्हटलेली ती भेट झाली जिच्यापासून आपण सुरुवात केली. बिडी ओढणाऱ्याला झापल्यानंतर मोहम्मद यांना कळलं की तो निर्भय सिंग गुज्जर आहे. खरं तर त्यांनी त्याचा चेहरा अगोदर बघितलेला होता, पण त्या क्षणी त्यांना तो अचानकपणे आठवला नाही. थोडा वेळ उशीर झाला. आता पुढं काय, तर मोहम्मद यांनी स्वतःच सांगितलं की त्यांनी 2 गोष्टी केल्या. पहिली म्हणजे त्यांनी झटकन त्याची माफी मागितली आणि ते विनोदाने म्हणाले की देवानेच तुला इथं पाठवलं असणार ही मंदिरं वाचवण्यासाठी, कारण तुझं आडनाव गुज्जर आहे आणि ही मंदिरं बांधणारा राजवंश गुर्जर प्रतिहार होता. निर्भय सिंग चकित झाला आणि तो थोडासा मग हसायला लागला. दुसरी गोष्ट त्याहून त्यांनी चांगली केली ती म्हणजे मोहम्मद यांना माहिती होतं की या टोळ्या कुठल्याही कारवाई अगोदर हनुमानाची आणि भगवतीची पूजा करतात. त्यांनी गुज्जर समोर देवीचा एक मंत्र म्हणून दाखवला. गुज्जर खुश झाला. के मोहम्मद यांनी त्याला सांगितलं की इथल्या मूर्ती आज संपूर्ण देशामध्ये सुरक्षित आहेत, नाहीतर त्या चोरून अमेरिकेच्या किंवा फ्रान्समधल्या लिलावात गेल्या असत्या, तिथल्या म्युझियममध्ये जाऊन बसल्या असत्या. तुम्ही आहात म्हणून मंदिरं सेफ राहिली, म्हणजे मूर्त्या सेफ राहिल्या. ASIनं देखील मोहम्मद यांना मग इथं काम करायची परवानगी दिली, पण परवानगी मिळाली म्हणजे काम झालं असं नाही. मोहम्मद यांना 4 महिन्यांची मुदत देण्यात आली. नमुना म्हणून काहीतरी उभं करून दाखवा असं त्यांना सांगितलं. त्या 4 महिन्यात त्यांनी प्रवेशद्वार, 4 मंदिरं पुन्हा उभी केली. सरकारी पथक पाहणीला आलं आणि थक्क झालं आणि मग प्रकल्प मंजूर झाला. हे काम कसं होतं
तर एक एक दगड ओळखायचा, हा कुठल्या मंदिराचा, कुठल्या भागाचा, मंदिराच्या रचनेला ते माणसाच्या शरीराची उपमा देतात. कंबर, मान, मुकुट आणि जोडलेले भाग टिकावेत म्हणून आज स्टेनलेस स्टीलचे डॉवेल वापरले गेले. शरण आलेल्या काही डाकूंना ASIने चक्क कामगार आणि रखवालदार म्हणून नोकरीवर ठेवून घेतलं. पण इथं परिस्थिती देखील अचानक बदलली. निर्भय सिंग गुज्जर 2005 मध्ये एका चकमकीत मारला गेला. त्याचे 2 भाऊ मारले गेले, त्यातल्या एका भावाचा मुलगाही मारला गेला. आणि डाकू संपायला लागल्यानंतर त्या भागात जे आलं ते डाकूंच्या पेक्षा भयंकर होतं, खान माफिया. त्यांनी संवर्धनाचं हे जे काम होतं त्यात अडथळे आणले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांवर गोळीबार केला. एक तरुण IAS अधिकाऱ्याची हत्या झाली आणि शेजारच्या जिल्ह्यात IPS अधिकारी नरेंद्र कुमार यांना खाणीच्या ट्रक खाली चिरडून मारण्यात आलं. म्हणजे पानसिंग तोमर जे म्हणायचा की बिहड में तो बागी रहते हैं, डाकू तो संसद में रहते हैं, तसंच काहीसं इथं म्हणावंसं वाटतं. कारण जे खान माफिया आले ते उद्योगपती होते आणि या उद्योगपत्यांनी खरा नंगानाच या भागात केला. KK मोहम्मद यांनी मध्य प्रदेशच्या खान आणि संस्कृती मंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यांचं उत्तर आलं नाही. मग त्यांनी असं काहीतरी केलं जे कुठलाही सरकारी अधिकारी करणार नाही. त्यांनी सर्व नियम बाजूला ठेवले आणि थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक KS सुदर्शन यांना पत्र लिहिलं आणि तिथून चक्र फिरली. पोलीस उतरले, खाणीची यंत्र जप्त झाली, माफिया आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अंबिका सोनी यांनी हा विषय मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मांडला. पण या कहाणीचा शेवट फार बोलका आहे. मोहम्मद यांनी पुढे सांगितलं की चौहान यांनी ASIला मदतीचं आश्वासन दिलं, पण त्याचबरोबर आडवळणाने असंही सुचवलं की संघाच्या प्रमुखांना पत्र लिहिणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी. अशा राजकारणात त्यांचे थोडे हाल झाले. पण बटेश्वरमध्ये किती मंदिरं उभी राहिली असतील विचार करा. तर 80 पेक्षा जास्त मंदिरं KK मोहम्मद यांनी उभी केली फ्रॉम स्क्रॅच. KK मोहम्मद स्वतः सांगतात की अजून सुमारे 100 ते 125 मंदिरं तुकड्यांच्या स्वरूपात पडून आहेत आणि हे सगळं 2 कोटी रुपयांच्या आत झालं असाही त्यांचा दावा आहे. मग पुढे काम थंडावलं. फेब्रुवारी 2019 मध्ये सुधा मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशननं नॅशनल कल्चरल फंड मार्फत हे काम हातात घेतलं आणि तिथल्या एका विष्णू मंदिराचं काम देखील सुरू झालं. आता इथं ताजमहाल बद्दलची एक महत्वाची गोष्ट येते आणि ती आपल्या अनेकांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देते. ती म्हणजे ताजमहालाखालच्या 22 खोल्यांची गोष्ट. एक दावा वारंवार केला जातो की ताजमहाल हे मुळात 11व्या शतकातलं परमारकालीन शिव मंदिर होतं. ते जो महाल आहे, KK मोहम्मद हा दावा पूर्णपणे फेटाळून लावतात आणि ते फेटाळताना ते तीच हत्यारं वापरतात जी त्यांनी अयोध्येत वापरली. वास्तुशास्त्र. त्यांचा पहिला मुद्दा कमान. ते आव्हान देतात की भारतातल्या एका तरी प्राचीन मंदिरात खरी कमान दाखवा जशी ताजमहालला आहे. दुसरा मुद्दा दुहेरी घुमट. ताजमहालला आतून आणि बाहेरून असे 2 घुमट आहेत. मुघलांच्या आधी भारतात कुठेही दुहेरी घुमट नाही. आणि तिसरा मुद्दा तळघरातल्या 22 खोल्या. ते म्हणतात मी स्वतः आज जाऊन 22च्या 22 खोल्या बघून आलेलो आहे. त्या रिकाम्या आहेत. खाली फक्त मधल्या भागात शहाजहान आणि मुमताज यांच्या कबरी आहेत आणि ASI मार्फत त्या खोल्या अनेक वेळा उघडल्या जातात आणि त्या आम्ही बघितलेल्या आहेत. आणि अशीच रचना सफदरजंगातल्या दिल्लीतल्या कबरीच्या खाली देखील आहे. अब्दुल रहीम खानच्या कबरीत आहे. इतक्या मोठ्या इमारतींचं वजन पेलण्यासाठी ती एक स्ट्रक्चरल गरज असते. ते काही लपवलेले कक्ष नाहीत, त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू नाही. ताजमहलबद्दल आपण अनेक थेरीज ऐकलेल्या असतील. मोहम्मद यांच्यासारखा माणूस जो या अगोदरच्या वेळेला अयोध्येच्या वेळेला खोटं बोलला नाही, तो ताजमहालाच्या बाबतीत खोटं का बोलेल हे देखील समजून घ्यायला पाहिजे. अनेक वेळा आपल्या बाजूचं तेवढं खरं आणि समोरच्याच्या बाजूचं असेल ते खोटं असं समजायची आपल्याला एक सवय असते, ती बदलायला हवी. 2003 मध्ये आग्र्यात ताजमहाल पासून 500 मीटरच्या आत 20व्या शतकातलं म्हणजे अगदी आधुनिक असे एक मंदिर बांधून त्याचा बेकायदा विस्तार करण्याचा प्रयत्न झाला. हा अर्थातच हिंदुत्ववाद्यांनी केलेला प्रयत्न होता. मोहम्मद यांनी राज्य सरकारच्या मदतीनं तो विस्तार हाणून पाडला. परिणाम काय झाला तर आग्र्यातल्या पुराणी मंडी भागात KK मोहम्मद यांचा पुतळा जाळण्यात आला आणि असंही म्हटलं गेलं की हा मुस्लिम आहे म्हणून असं करतोय. आणखी काही महिने गेले, त्यांच्या कार्यालयावर हल्ला देखील झाला. आता याच्याबरोबर उलटी बाजू बघा. 2008 मध्ये दिल्लीचे सुपरिंटेंडिंग आर्किओलॉजिस्ट म्हणून ते तिथं काम करत होते. त्या काळात काही मुस्लिम गटांनी ASIच्या संरक्षित असलेल्या 4 मशिदींमध्ये नव्यानं नमाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यातली एक कुतुब मिनार जवळ असणारी मशीद आणि दुसरी एक सिरी फोर्ट जवळ असणारी मशीद. KK मोहम्मद यांनी या 4ही ठिकाणी चाललेला नमाजाचा प्रयत्न पोलिसांना बोलवून थांबवला. त्याचं कारण जुनच होतं. ASIने ताबा घेतला त्या क्षणी जे चालू होतं ते चालू राहील, जे चालू नव्हतं ते चालू होणार नाही. मग तिथले जे मुस्लिम लोक होते ते म्हणत राहिले, इस मुसलमान की वजह से काम नहीं हुआ.
के मोहम्मद यांची आणखी एक खासियत म्हणजे ते काही गोष्टी स्पष्टपणे बोलतात. आजही जर तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघितले तर एक गोष्ट ठासून आणि स्पष्टपणे ते सांगतात की अयोध्या, काशी आणि मथुरा या तीनही ठिकाणांवरचा दावा मुसलमानांनी सोडून दिला पाहिजे. कारण मुसलमानांच्यासाठी इथल्या मशिदी फक्त एक मशीद आहेत. त्यांचा आणि मोहम्मद पैगंबरांचा काहीही संबंध नाही किंवा इस्लामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कुठल्याही व्यक्तीचा काही संबंध नाही. पण हिंदूंच्यासाठी मात्र त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रामाबद्दल, कृष्णाबद्दल, शंकराबद्दलच्या आहेत. त्यामुळं आता अयोध्येचा प्रश्न तर सुटलेलाच आहे, पण काशीतली ज्ञानवापी आणि मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमी जवळची मशीद असे दोन वाद अजून देखील भारतात आहेत. के मोहम्मद यांचं ऐकायचं तर हे वाद सहजपणे मिटू शकतात. ते म्हणतात की यानंतर मात्र प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट हा पाळला गेला पाहिजे आणि भारतात कुठलीही नवीन मशीद, कुठलीही नवीन मंदिराबद्दल हा वाद पुन्हा निर्माण केला जाऊ नये. आणि अशा प्रकारची गॅरंटी दोन्हीही धर्मीय लोकांनी दिली पाहिजे. याशिवाय के मोहम्मद यांनी अशोकानं बांधलेल्या केसरियाच्या स्तूपाचं उत्खनन केलं, वैशाली जवळच्या कोल्हुआचं उत्खनन केलं, केरळमध्ये कोझिकोड आणि मलप्पुरममध्ये गुहा आणि महापाषाणकालीन दफन स्थळं होती ती शोधून काढली. अशा अनेक गोष्टी के मोहम्मद यांनी त्यांच्या कारकिर्दीत शोधून काढल्या. आता शेवटी 2019 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला, अर्थात तो भारतीय जनता पक्षाच्या काळात मिळाला. आणि त्याच वर्षी अयोध्येचा निकाल आल्यानंतर कट्टरपंथी संघटनांच्या धमक्यामुळे त्यांना 3 वर्ष पोलीस संरक्षणात राहावं लागलं. आता याच माणसाने डिसेंबर 2025 मध्ये सांगितलं की भाजपची 11 वर्ष ही ASI साठी अंधार युग होती. संवर्धनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, उत्खननं थांबवली गेली, जे अपेक्षित होतं ते काहीही झालं नाही. खरं तर भाजपच्या काळात एकही मंदिर पूर्ण झालं नाही असं ते म्हणाले. पण चंबळच्या त्या खोऱ्यात सूर्य उगवताना बटेश्वरची पुन्हा उभी राहिलेली ती 60, 70, 80 मंदिरं जेव्हा समोर दिसतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, या माणसानं आयुष्यभर एका बाजूचं कुठलंही काम केलं नाही. त्यानं इतिहासावर, पुरातत्वशास्त्रावर प्रेम केलं. त्यांनी या देशातल्या वास्तूंवर, तिथल्या दगडमातीवर प्रेम केलं आणि ही दगडमाती कुठल्याही एका पक्षाची नसते. के मोहम्मद यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.